स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 3. शिवाजीनगर, पुणे. येथील फॅमिली कोर्टमध्ये घटस्फोटाचा दावा सुरू होता. मुलाच्या बाजूने जे वकील होते त्यांनी भलं मोठं आर्ग्युमेंट केलं होतं, कारण त्यांचे अशील यांना घटस्फोट नको होता. कारण अवघ्या 1 वर्षामध्ये मुलीने नवरा आणि सासरच्या विरोधात कोर्टात दावा दाखल केला होता. अशात जर घटस्फोट झाला तर समाजामध्ये त्यांची खूप बदनामी होणार होती. त्यामुळे मुलाच्या बाजूचे वकील पूर्ण निष्ठेने लढत होते. आधी कोर्टाने त्यांची बाजू ऐकून घेतली, त्यानंतर अर्जदार यांची वकील उभी राहिली. तशा सर्वांच्या नजरा तिच्यावर खेळल्या. नाव ॲडव्होकेट शारदा केळकर, वय 27, गोरा रंग, धारदार नाक व मधाळ टपोरी डोळे आणि हलके तांबूस पाठीवर उळणारे केस. तिच्या पर्सनॅलिटीला काळा कोट शोभून दिसत होता. तिला पाहून कोणीही हेच म्हणाले असते की तिने चुकून हे क्षेत्र निवडले आहे, कारण एका अभिनेत्रीमध्ये जी सुंदरता हवी असती ती तिच्यामध्ये होती. तिने एकवार आपल्या समोर असलेल्या कागदांवरून नजर फिरवली आणि बोलायला सुरुवात केली. माझी क्लायंट प्रियंका यांचा गेल्या वर्षी जाब देणार यांच्यासोबत घरच्यांच्या संमतीने हिंदू पद्धतीने विवाह झाला होता. मुलगा आली त्यांच्या घरच्यांनी मुलीला लग्नाआधी असे आश्वासन दिले होते की ते कधीच तिच्या करिअरच्या आड येणार नाही. पण लग्नानंतर तिच्या सासरच्या लोकांनी आपला खरा स्वभाव दाखवायला सुरुवात केली. आधी तर त्यांनी गोड बोलून तिचा जॉब सोडायला भाग पाडलं. त्यानंतर तिच्या सासूबाईने तिला घरामध्ये राबवायला सुरुवात केली. तरीही माझी अशील घरची जबाबदारी पेलून करिअर करायला तयार होती. पण जाब देणार यांचं शिक्षण आपल्या बायकोपेक्षा कमी असल्यामुळे तिचं आपल्यापेक्षा मोठ्या हुद्द्यावर काम करणं त्यांना कमीपणाचं वाटत होतं. त्यामुळे तिला नोकरी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आणि तिला 4 भिंतीच्या आतमध्ये डांबून ठेवण्यात आलं. या दिवसात तिचा प्रचंड मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. मला मेहरबान कोर्टाला इतकं सांगायचं आहे की लग्न झाल्यानंतर मुलीचं स्वातंत्र्य संपुष्टात येत नाही. तिलाही स्वतःच्या मर्जीने जगण्याचा अधिकार आहे. स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य तिला सुद्धा आहे. यांच्या अशा वागण्यामुळे ती मेंटली डिप्रेशनमध्ये गेली होती. म्हणून आपल्या सासरच्या माणसांना कंटाळून नाईलाजाने तिला घर सोडावं लागलं. ज्या व्यक्तीमध्ये आपल्या बायकोला समजून घेण्याची कुवत नाही अशा व्यक्तीसोबत नातं निभवण्यामध्ये काहीही अर्थ नाही. म्हणून माझी मेहरबान कोर्टाला विनंती आहे की आमचा अर्ज मंजूर करण्यात यावा. असे बोलून शारदा खाली बसली. तिथे उपस्थित प्रत्येक स्त्री तिच्याकडे अभिमानाने पाहत होती, कारण तिने अगदी मोजक्या शब्दामध्ये आपली बाजू मांडली होती. आता जज साहेब काय निर्णय सुनावतील यावर सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. दोन्ही पक्षाची बाजू विचारात घेता कोर्ट या निर्णयावर पोहोचले आहे की अर्जदार यांची शुद्ध फसवणूक करण्यात आली आहे. कोर्टामध्ये जे पुरावे दाखल झाले आहेत त्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की अर्जदार या मेंटली डिप्रेशनमध्ये गेले आहेत. त्यामुळे मेहरबान कोर्ट अर्जदार यांचा अर्ज मंजूर करत आहे. जज साहेबांनी निर्णय दिला तसे प्रियंकाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, कारण तिला न्याय मिळाला होता. अभिनंदन शारदा, तू पहिल्याच बॉलमध्ये 6 मारला. वाटलं नव्हतं की ॲडव्होकेट देसाई समोर तुझा निभाव लागेल. तिची मैत्रीण मुग्धा म्हणाली. अन्याय करणाऱ्या लोकांचा मला किती राग येतो हे माहीत आहे ना तुला. एखाद्या मुलीचं आयुष्य खराब करून यांना काय भेटतं देव जाणे. आपण 21व्या शतकात गेलो आहोत, पण स्त्रियांवर होणारे अन्याय अजूनही कमी झाले नाही याची मला कीव येते, शारदा म्हणाली. तशी प्रियंका तिथे आली. थँक्यू मॅडम, आज फक्त तुमच्यामुळे मी या दलदलीमधून बाहेर पडले, नाहीतर या लोकांनी माझा जीव घेतला असता. प्रियंका पाणवलेल्या डोळ्यांनी म्हणाली. जे झालं ते विसरून जायचं. यापुढे आपल्या करिअरवर फोकस करायचं. तुझ्या पुढे अख्खं आयुष्य आहे.
शारदा म्हणाली तशी प्रियंका निघून गेली. शारदा अत्यंत हुशार व अभ्यासू मुलगी होती. शाळा कॉलेजमध्ये असताना तिने कधीच पहिला नंबर सोडला नव्हता. वकिली करणे हे तिचं आधीपासूनचे स्वप्न होतं. तिने पुण्याचे प्रसिद्ध कॉलेज ILX मधून फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शनमध्ये वकिलीची डिग्री घेतली होती. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. फॅमिली आणि क्रिमिनल मॅटर ती उत्कृष्टपणे हाताळत होती, ज्यामध्ये तिला पदोपदी यश मिळत होतं. ही झाली तिची प्रोफेशनल बाजू, ज्यामध्ये ती यशाची शिखरे सर करत होती. भविष्यातही तिची काही स्वप्न होती जी तिला पूर्ण करायची होती. पण इतकी महत्त्वाकांक्षी मुलगी आपल्या पर्सनल लाईफमध्ये मात्र हरली होती. तिच्या आयुष्यात जे घडलं होतं त्यानंतर तिचा प्रेम आणि लग्न यावरून विश्वास उडाला होता. म्हणून तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. पावसाळ्यामध्ये भात शेतीची लागवड करायची होती. त्यासाठी शेतामध्ये नांगरणी सुरू होती. प्रल्हाद स्वतः शेतामध्ये नांगर फिरवत होता. शेतामध्ये काम करायला गडी माणसं होती, तरीही तो दिवसभर शेतात राबत होता. कारण शेतात काम करण्यात त्याला आंतरिक समाधान मिळत होतं. ऊन डोक्यावर आलं होतं. प्रल्हाद तहानभूक विसरून काम करत होता. त्याचं संपूर्ण शरीर घामाने डबडबलं होतं. तशा सुलोचनाबाई आपल्या मुलासाठी जेवणाचा डब्बा घेऊन आल्या. आपला मुलगा भर उन्हामध्ये राबत आहे हे पाहून त्यांचा जीव वर खाली होत होता. मातीमध्ये लाल झालेली अंगातील बंडी, गुडघ्यापर्यंत पॅन्ट, डोक्याला बांधलेला फडका आणि हातात नांगर. आपल्या मुलाचे कष्ट पाहून सुलोचनाबाई यांना कौतुक वाटत होतं. आज जर त्याची बायको असती तर दम देऊन त्याला वेळेवर खायला घातलं असतं. काही वेळासाठी हा विचार त्यांच्या मनामध्ये शिवून गेला. सुलोचनाबाईंना पाहून शेतात काम करणारा रमागडी पुढे आला व त्याने झाडाखाली चटई अंथरली. अरे ये प्रल्हाद, आधी 2 घास खाऊन घे, तुला भूकबीक लागली की नाही? सुलोचनाबाई त्याला आवाज देत म्हणाल्या. तुम्ही बसा मालकीनबाई, मी त्यांसनी बोलावून आणतो. रामा धावतच गेला व प्रल्हादच्या हातातून नांगर घेतला. त्याने विहिरीच्या पाण्याने हातपाय धुतले व सुलोचनाबाई समोर येऊन बसला. त्यांनी लगेच ताट वाढायला घेतलं. तू कशाला भर उन्हात आली? सकाळी मी पोटभर खाऊन आलो होतो, म्हणून मला भूक लागत नाही, हे माहीत आहे ना तुला? प्रल्हादला आपल्या आईचं असं भर उन्हात येणं आवडलं नव्हतं. दिवसभर शेतामध्ये राबतो, यासाठी अंगामध्ये ताकद पाहिजे. मी आहे तोपर्यंत करू दे. एकदा का तुझं लग्न झालं त्यानंतर तुझी बायको बरोबर तुला वठणीवर आणन. सुलोचनाबाई म्हणाल्या. तसा तो हसला. प्रल्हाद शांतपणे जेवण करत होता. तितक्यात गणपत मामा तिथे आला. तू इथं हाय वय आणि मी घरी तुझी वाट पाहत बसलो होतो. गणपत मामा रुमालाने आपला चेहरा पुसत म्हणाले आणि खाली चटईवर बसले. सुलोचनाबाईंनी त्यांना पाणी दिलं. काय मग मामा, पुन्हा एखादं स्थळ घेऊन आला की काय? प्रल्हाद हसत म्हणाला. नाही रे बाबा, उद्या दिनकरच्या मुलीचं लग्न आहे, आपल्याला जायला हवं. लग्न कार्यामध्ये गेल्याशिवाय पोरी भेटत नाही, हे तुला ठाव आहे. गणपत मामा म्हणाले. अगं बाई, मी तर विसरले होते. माझा तर अजून आहेर घ्यायचा बाकी आहे. प्रल्हाद, उद्या तू पण आमच्यासोबत चल. सुलोचनाबाई म्हणाल्या. शेतात नांगरणी चालू आहे. मी कोणाच्याही भरोशावर काम सोडून येणार नाही. हवं तर मी तुमच्यासोबत गाडी आणि ड्रायव्हर पाठवून देतो, पण मला यापासून लांब ठेवा. प्रल्हादने हातावर पाणी ओतलं आणि फडक्याने हात पुसत पुन्हा शेताच्या दिशेने निघून गेला. कसं होणार या पोराचं? 2 घास सुखाने खात नाही. अरे गणपत, देवाला प्रार्थना कर रे बाबा. या लग्नाच्या निमित्ताने का होईना माझ्या मुलाला चांगली मुलगी भेटू दे. सुलोचनाबाई देवाला हात जोडत म्हणाल्या. त्यांची इच्छा कधी पूर्ण होईल हे त्या देवालाच माहीत होतं. कारण जोपर्यंत प्रल्हादचे लग्न होणार नव्हते
तोपर्यंत त्यांना सुखाने झोप येणार नव्हती. जर तुम्हाला यापुढील भाग ऐकायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.